नमस्कार सर्वांचं परत एकदा स्वागत आहे DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक नवीन NHMची वॅकन्सी घेऊन आलो आहे. नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदभरती ही नवीन वॅकन्सी निघालेली आहे, ज्यामध्ये MPW असेल, त्यानंतर ANM असेल, स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन असेल, असे बरेच पदे यामध्ये आहेत. तर कुठली पदभरती आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार नाही. शेवटची तारीख, फीस वगैरे, अर्ज कसं भरायचं आहे, त्यानंतर PDF कुठे भेटेल, सर्व माहिती आपण यामध्ये पाहू. व्हिडिओ चला स्टार्ट करूया. तर पहा, यामध्ये सुरुवातीला लक्षात असू द्या, NHM आहे म्हणजे पूर्णपणे कंत्राटी पद भरती आहे. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेली निव्वळ कंत्राटी पद्धतीने जे आहे तर पदे ही भरली जाणार आहे, जे की पहा या ठिकाणी तारीख दिलेली आहे, एवढी कालावधी दिलेली आहे, म्हणजे 6 महिन्याची कालावधी दिलेली आहे. पण यामध्ये पहा, तुम्हाला जे आहे नंतर हे बॉन्ड एक्सटेंड केलं जातं. NHMमध्ये हा जे आहे पहिली ऑर्डर दिल्यानंतर मग 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 11 महिन्यांची काय यांच्या बॉन्ड वाढत दिला जात असतो. ठीक आहे. पण तुमचं कामाचा याच्यावर सॅटिस्फॅक्टरी रोल पाहिला जातो. तुमचं काम जे आहे गुडमध्ये येतं का, त्यानंतर मग हे आउटस्टँडिंगमध्ये येतं काय, एक्सलंटमध्ये येतं, हे जे आहे तर असे हे कामाचे तुमचे पाहिले जातात. यामध्ये 3 वेळेस जर गुड आलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी टर्मिनेट करण्यात येतं. अन्यथा हे जे 2 आहेत एक्सलंट आणि आउटस्टँडिंग, जर असं तुमचं काम असेल तर तुम्हाला परत या ठिकाणी बॉन्ड रिन्यू करण्यात येतो. ठीक आहे. तर चला पाहूया पुढे भरतीमध्ये. तर पहा, पहिलं जे आहे यामध्ये पहिलं वॅकन्सी असणार आहे स्टाफ नर्सची LHV पोस्टसाठी आहे, पण ही पोस्ट पुरुषासाठी. लक्षात असू द्या, खूप मोठे पद आहेत यामध्ये, एकूण 10 पद आहेत पुरुषासाठी. LHV म्हणजे जे असते, जे एक सुपरवायझर पद असतं. ठीक आहे. सुपरवायझर म्हणजे जर सब सेंटर लेवलला जे की ANM वगैरे असतात, तर त्यांचा सर्व डाटा जो असतो PSC लेवलला, प्रायमरी हेल्थ सेंटरला ही पोस्ट असती LHV पुरुषाची, ज्यामध्ये तुम्हाला डाटा वगैरे सर्व कलेक्ट करायचं असतं, ज्यामध्ये GNM आणि BSc नर्सिंग अप्लाय करू शकतात. एकूण 10 पद आहेत, 20,000 या ठिकाणी तुमचं मानधन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे पहा, 15 वित्त आयोगाअंतर्गत स्टाफ नर्स, यामध्ये पण पुरुषासाठी आहे. लक्षात असू द्या, हे जे आहे तर पुरुषासाठी या ठिकाणी देण्यात आलेले. GNM BSc वाले अर्ज करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे रायगड जिल्हा अंतर्गत नागरी आरोग्य केंद्र म्हणजे अर्बन हेल्थ जे वेलनेस सेंटर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे. आणि पहिलं जे होतं जे उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, यामध्ये 3 जागा आहेत, 20,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे. त्यानंतर आहे MPW मध्ये पहा काय दिले, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष, ज्यामध्ये तुम्हाला 25 जागा आहेत. खूप साऱ्या जागा आहेत. 25 जागा. यामध्ये तुमची इलिजिबिलिटी काय असणार आहे पहा, 12वी सायन्स किंवा मग तुमचा इक्विव्हॅलंट कोर्स असला पाहिजे, पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असला पाहिजे. या दोन्हीपैकी कोणता पण एक असेल तर चालतं, पण 12वी सायन्समध्ये असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पहा, यामध्ये एकूण 25 जागा आहेत, खूप साऱ्या जागा आहेत, 18,000 या ठिकाणी तुमचं मानधन असणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे आहे पुरुष, आपल्या दवाखाना अंतर्गत, आणि हे जे होतं ते 15 वित्त आयोगात होतं, आणि हे जे आहे आपल्या दवाखाना अंतर्गत. आपला दवाखाना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे आहे त्या अंतर्गत हे चालतं. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला 12वी सायन्स असलं पाहिजे, पॅरामेडिकलचा कोर्स किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स, या दोन्हीपैकी कोणतंही एक असलं तर अर्ज करू शकता. रायगड जिल्ह्याअंतर्गत जे हे हॉस्पिटल आहे तर त्यामध्ये तुम्हाला जॉब करावं लागेल. 10 या ठिकाणी पदं आहेत, एकूण 18,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे. खूप चांगली संधी असणार आहे, चांगली मोठी वॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट असणार आहे या ठिकाणी पहा, BPHU जे आहे, ज्याला एंटोमॉलॉजिस्ट पण म्हटलं जातं, ज्यामध्ये 15 जागा आहेत, 40,000 साठी ही पदभरती निघालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहायला गेलं तर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, ज्यामध्ये कोणी पण फॉर्म भरू शकतो. लक्षात असू द्या, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MSc MBA इन हेल्थ केअर अँड मॅनेजमेंट, 15 जागा आहेत, 35,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन बघायला भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे यामध्ये पहा, नेक्स्ट जे पोस्ट असणार आहे BPHU अंतर्गत जे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्यामध्ये तुमचं 12वी सायन्स डिप्लोमा जे आहे हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पण या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 17,000 या ठिकाणी मानधन दिलं जातं. पदं यामध्ये तुम्हाला पाहायला गेली तर 30 पदे या ठिकाणी तुम्हाला आहेत, ज्यामध्ये कास्टनुसार या ठिकाणी अशा प्रकारे दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या जागा असेल तर त्या ठिकाणी पाहून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये जर पाहायला गेलं तर पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञमध्येच NTEP म्हणजेच नॅशनल जे आहे यामध्ये ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम, ज्याला म्हटलं जातं NTEP, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. 12वी प्लस डिप्लोमा हे असणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी 6 पदं आहेत, 17,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे.
ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बरेच जे काही यांची संस्था आहेत तर ज्यामध्ये MGM वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या कामोठ्याचं, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय आहेत पेनचं, त्यानंतर श्रीवर्धन आहे, त्यानंतर नगरपालिका आहे, दवाखाना खापोलीचा, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, या सर्व ठिकाणी तुम्हाला ही तुमची रुजू भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जॉब करायचा आहे. त्यानंतर आहे आशा जिल्हा कार्यक्रम समन्वयक म्हणजेच आशा आणि EMS, म्हणजे हे जे आहे सुपरवायझर टाईप ही पोस्ट आहे समन्वयक, ज्यामध्ये तुम्हाला 2 पोस्ट असणार आहे. तर 20,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे. MSW जे आहे मास्टर इन सोशल वर्क जे आहे किंवा मग MA इन सोशल सायन्स असेल तरी अर्ज या ठिकाणी करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर पायामध्ये जे आहे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरची पण 35,000 या ठिकाणी जागा सॅलरी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट अर्ज भरू शकतात. त्यानंतर CBSE कन्सल्टंट पण आहे, ज्यामध्ये 35,000 मानधन असणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजमेंट पण आहे, ज्यामध्ये 35,000 मानधन असणार. हे जे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी पहा एनी मेडिकल ग्रॅज्युएट म्हणजे आहे या ठिकाणी भरू शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट पोस्ट जे पाहायला भेटते यामध्ये हॉस्पिटल मॅनेजरमध्ये 35,000 सॅलरी आहे. परत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर सध्या जे आहे आयुष्यमान भारत अंतर्गत जे आहे तर ही बरेच पदं नवीन करण्यात आले, तर ज्यामध्ये हे ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम असेल, हे बरेच पदं जे आहेत तर नवीन जे आहेत तर चालू करण्यात आले आहेत. तर त्यामध्ये आयुष कन्सल्टंट आहे, ऑप्टोमॉलॉजिस्ट आहे, ऑप्टोमेट्रिस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्ट, डेंटल टेक्निशियन आहे, अशा प्रकारे हे फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, त्यानंतर डेंटिस्ट, फार्मासिस्ट, या ठिकाणी फार्मासिस्टची परत या ठिकाणी वॅकन्सी आहे. फार्मासिस्टमध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न येत होता, कमेंट येत होती फार्मासिस्टच्या, तर या ठिकाणी 12 जागा फार्मासिस्टच्या आलेल्या आहेत. तुमचं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि 17,000 या ठिकाणी मानधन देण्यात आलेलं आहे. RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम जे आहे हे नवीन म्हणजे जुनाच प्रोग्राम आहे, ज्यामध्ये शाळे जे आहेत तर एक टीम बनवली जाते आरोग्य विभागाची, ज्यामध्ये एक RBSKचा BMSचा मेडिकल ऑफिसर असतो किंवा मग BMSचा असतो, ज्यामध्ये आणि एक स्टाफ नर्स आणि एक फार्मासिस्ट आणि एक सेवक. ठीक आहे. अशा प्रकारची टीम असते. या टीमने जाऊन त्या शाळेमध्ये वगैरे तपासणी केली जाते बाळांची. ठीक आहे. तर 9 पदे आहेत, 28,000 या ठिकाणी तुमची मानधन असणार आहे. त्यानंतर पाहू यामध्ये पुढची प्रोसेस काय तर एवढे पदांची या ठिकाणी ही भरती निघालेली. अटी व शर्ती या ठिकाणी देण्यात आले आहेत. सर्वांनाच माहिती आहे कंत्राटी असल्यामुळं अटी शर्ती वगैरे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पूर्ण वाचून घ्या. यामध्ये सिंपल असणार आहे तर कंत्राटी पद भरती वगैरे आहे, ज्यामुळे तुम्हाला याचे काही DA वगैरे TA वगैरे ह्या सर्व भत्त्याचा लाभ वगैरे होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर वेबसाईट ही जी आहे ह्या वेबसाईटवर तुम्ही सर्व माहिती पाहू शकता. zpraigad.government.in या संकेतस्थळावर सर्व अपडेट येतात. अन्यथा जर तुम्हाला ही PDF किंवा मग काही माहिती जर भेटत नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा, जेणेकरून जी काही PDF असतील, अपडेट वगैरे असतील भरती संदर्भातले आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. डॉक्युमेंट जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पहा एक अर्ज असेल, जो की ह्या PDF आहे. तो PDF तुम्ही भरून व्यवस्थित तो द्यायचा आहे. तो अर्ज झाला. त्यानंतर 10वी 12वी आणि पदव्युत्तर म्हणजे सर्वच तुमचे डिप्लोमा डिग्रीचे मार्क वगैरे लागतील. त्यानंतर TC लागेल. त्यानंतर NHM कोविड अशा कोणत्याही या संस्थेमध्ये जुन्या याच्यामध्ये शासकीय इंटर्नशिप वगैरे काही केला असेल तर त्याचं तुम्ही प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही अर्ज जातीमधून करत असाल तर त्याचं वैधता प्रमाणपत्र पण लागेल. संबंधित पदाकरता तत्सम काउन्सिलचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुमच्या विभागाचं जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्या ठिकाणचं तुमचं रजिस्ट्रेशन, 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणि नावामध्ये बदल असेल तर गॅझेट वगैरे नक्की जोडण्याचा प्रयत्न करा. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी हे सबमिट करायचे आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती म्हणजे कधी हे सर्व प्रोसेस होणार आहे. तर पहा या ठिकाणी सदर पदभरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी विविध नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज दिनांक 12/1 ते 13/1/2026 पुढे नमूद वेळापत्रकानुसार. ठीक आहे. तर या ठिकाणी 12 ते 13 फक्त एकच दिवस दिलेला आहे. 12 ते 13 या ठिकाणी डायरेक्टच त्या दिवशी सबमिट करायचं आहे. ठीक आहे. ही तारीख लक्षात ठेवून घ्या तुम्ही. 12/1 ते 13/1/2026 या कालावधीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग, कुटेबाग, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जिल्हा रायगड. ठीक आहे. तर या ठिकाणी हे तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. यानुसार तुम्हाला हे स्टाफ नर्स अशा प्रकारे तुम्हाला या तारखेनुसार सबमिट करायचे आहेत. हे या ठिकाणी ही एवढे जे पद आहेत एवढ्या पदासाठी 12 तारखेला दिलेला आहे. वेळ 10 ते 12 दिलेला आहे. त्यानंतर काही पदे जे आहेत 13 तारखेला दिले आहेत. जे 2 पदं आहेत 13 तारखेला, ज्यामध्ये
आशा आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर 9-10 पासून 1 ते 8 सगळे 12 तारखेचे येतं. त्या तारखेलाच तुम्हाला जाऊन त्या विभागाला भेटायचं आहे रायगडच्या जिल्हा परिषदच्या. आणि बाकीचे सर्व 9 पासून जे पुढचे येतं ते 23 सर्व हे 13 तारखेसाठी आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला फीज जे असणार आहे, फीज 100 रुपये 150 असणार आहे. 100 हे रिझर्वेशन, 150 हे ओपन. ठीक आहे, लक्षात असू द्या. 150 ओपनवाल्यांसाठी, 100 रिझर्वेशनवाल्यांसाठी. तुम्हाला DD काढावं लागेल. DD कोणत्याही राष्ट्रीय बँके थ्रू तुम्हाला DD काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी दिलेला आहे. हे नाव आहे डिमांड ड्राफ्टचं. या नावाने तुम्हाला DD काढून त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटसोबत सबमिट करायचं आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचा हा PDF आहे. यामध्ये तुमचा अर्ज आहे. अर्जाची व्यवस्थित माहिती भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.